नमस्कार यूट्यूब फॅमिली. आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आषाढी एकादशी निमित्त चटपटीत आणि झणझणीत असं मिरचू बनवायचं आहे आणि भगरीच्या भाकरी. मिरचू बनवून घ्यायचे, त्यासाठी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. मिरचू झाल्यानंतर भाकरी बनवून घ्यायची आहे. शेंगदाणे भाजून घ्यायचे. गॅस चालू केलेला आहे. कढाई गरम झाली, शेंगदाणे भाजून घ्यायचे. कमी गॅसवरती शेंगदाणे भाजायचे आहेत. खरपूस असे शेंगदाणे भाजून घ्यायचे. 5 मिनिट भाजायचे आहेत. भाजलेले आहेत, काढायचे आहेत. शेंगदाणे काढलेले आहेत. मिरच्या भाजायच्या आहेत. तेल टाकायचं आहे. छान अशा मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. मिरचू बनवताना मिरच्या थोड्या जास्तच घ्यायच्या आहेत. मिरचू छान लागतं. मिरच्या भाजलेल्या आहेत, काढायच्या आणि गॅस बंद करायचा आहे. शेंगदाणे थंड झालेले आहेत, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत आणि बारीक बनवून घ्यायचे. जास्त पण बारीक बनवायचे नाही. मिरचू बनवायचं आहे. जास्त पण बारीक बनवायचं नाही, असं बनवलं आहे. मिरची बारीक बनवून घ्यायची, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे. मिक्सरला बारीक बनवून घ्यायचे. जास्त पण बारीक बनवायची नाही. मिरची पण बारीक बनवून घेतली, जास्त बारीक नाही बनवली. मिरचू बनवून घ्यायचे. गॅस चालू केलाय, कढाई गरम झाले, तेल टाकायचे. तेल गरम झाले, मिरचीचं वाटण टाकायचं आहे. तेलामध्ये भाजून घ्यायची मिरची. मिरची तेलामध्ये भाजल्यानंतर मिरची जास्त तिखट लागत नाही, भाजून घ्यायची. मिरची भाजलेली आहे. दही टाकायचंय. अर्धी वाटी दही घेतलेला आहे. दही मिरची एकत्र बनवून घ्यायचंय. दोन मिनिट मिरची दह्यामध्ये शिजून द्यायची. मिरची दह्यामध्ये शिजलेली आहे, तेल सोडलेलं आहे. शेंगदाण्याचं कूट टाकायचंय. अर्धी वाटी टाकलेलं आहे. एकत्र बनवून घ्यायचे शेंगदाण्याचं कूट. थोडंसं पाणी टाकायचंय, अर्धा ग्लास. मिरची 5 मिनिट शिजून द्यायचे. मीठ टाकायचे चवीपुरतं. खूप छान लागतं ही मिरचू. कमी गॅसवरती शिजून द्यायचे. मिरचू शिजलेले आहे, 5 मिनिट झालं. तेल सोडलेलं आहे मिरचूने. छान असं मिरचू झालेलं आहे. तयार झालेला आहे मिरचू. घट्ट असं झालेलं आहे. चवीला तर खूपच भारी आहे. भगरीच्या भाकरी बनवून घ्यायच्या.
भाकरी बनवून घ्यायच्यात. तवा गरम करायला ठेवला आहे. पीठ चाळून घेतले चाळणीने. पिठामध्ये मीठ टाकायचंय, चव छान लागते भाकरीची. पाणी टाकायचे पिठामध्ये. पीठ मळून घ्यायचे चांगलं असं. जास्त पातळ नाही बनवायचं. छान असं घट्ट पीठ बनवून घ्यायचंय आणि पीठ मळून घ्यायचंय. पीठ मळल्यानंतर भाकरी व्यवस्थित मऊ येतात. तयार झालेलं आहे पीठ. छोटासा गोळा घ्यायचा आहे, गोल बनवून घ्यायचा आहे. बनवून घ्यायचे भाकरी. पीठ टाकायचंय थोडंसं. अशीच बनवून घ्यायची आहे. तयार झालेली आहे. भाजून घ्यायचे. तवा गरम झालाय. थोडंसं पीठ टाकायचंय. तवा गरम झालेला आहे. टाकायची आहे भाकरी. अशाच बनवून घ्यायच्या आहे. तोपर्यंत दुसरी पण बनवून घ्यायची. लगेच पाणी लावायचं नाही, थोडीशी भाजून द्यायची. भाजल्यानंतर पाणी लावायचं आहे. पाणी लावायचंय. पाणी लावल्यानंतर थोडीशी ठेवायची. भाजलेली आहे. दोन्ही साईडने पण भाजून घ्यायचे. छान अशी फुगलेली आहे. कच्ची ठेवायची नाही, व्यवस्थित भाजून घ्यायचे. भाजलेली आहे. दोन्ही साईडनी पण व्यवस्थित भाजलेली आहे. अशाच बनवून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित भाजलेले आहे. अशाच बनवून घ्यायच्या आहेत. दुसरी पण अशीच बनवून घ्यायची आहे.
बनवायची झालेली आहे. भाजून घ्यायचे. कमी गॅसवरतीच भाजायचे आहेत. पाणी लावायचं आहे. भाजलेले आहे. दोन्ही साईडनी पण भाजून घ्यायच्यात. छान अशी भाजून घ्यायचे. भाजलेली आहे. या साईडने भाजायचे. व्यवस्थित अशा दोन्ही साईडने भाजायची. भाजलेली आहे. बनवायचे झालेले आहेत भाकरी. आषाढी एकादशी उपवासाचं फराळ तयार झालेलं आहे. टम्म फुगलेली भाकरी, दही आणि झणझणीत आणि चटपटीत आणि चवीला पण खूप भारी लागणार असं मिरचू. त्यासोबत मिरची, काकडी खूप छान लागते. मिरचू आणि भाकरी. हे मिरचू नक्की बनवून पहा. त्यासोबत भगरीची भाकरी खूप छान लागते. गावाकडे जास्त प्रमाणात भाकरी आणि मिरचूच बनवतात.